नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं जंगलामध्ये सावळी आणि सारंग यांना मारण्याची सुपारी देण्यात आलेली असते आणि सदाशिवला ती सुपारी नक्की कुणी दिली त्या गुन्हेगाराला शोधण्याचं काम, ती जबाबदारी राजकुमारने स्वतःवरती घेतलेली असते। कारण राजकुमार सदाशिवला ओळखत असतो, त्यामुळे त्यांच्या सर्कलमध्ये असलेल्या त्या माणसाला मी रंगेहात पकडून देईन असा शब्द राजकुमारने सारंग आणि सावळीला दिलेला असतो। ही गोष्ट ऐश्वर्याला कळल्यानंतर ऐश्वर्याने सदाशिवला फोन करून सांगितलेलं असतं की राजकुमार तुला पकडण्यासाठी हा सगळा ट्रॅप रचत आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, ऐश्वर्याच्या मदतीने सदाशिवने राजकुमारला इथे पकडण्यासाठी आता ट्रॅप रचलेला असतो, प्लॅनिंग केलेलं असतं। त्यानंतर इथे राजकुमार अमृताची व्यवस्थित काळजी घेत असतो। त्यांनी आता नवीन बिझनेस स्टार्ट करण्याचा प्रयत्न केलेला असतो, स्पेअर पार्टचा बिझनेस। तेव्हा त्याच्यामध्ये अमृताने सुद्धा त्याला आता साथ देण्याचा निर्णय घेतलेला असतो। तेव्हा प्रेक्षकांनो, एका बाजूला आता इथे ताराच्या गाण्याच्या कार्यक्रमाची सगळी तयारी सुरू आहे, दुसऱ्या बाजूला तिची शूटिंगसुद्धा होणार आहे लवकरच सुरू आणि दोघांची तारीख एकच असल्यामुळे सगळा गोंधळ उडालेला आहे। 9 तारीख ही आता कार्यक्रमाची सुद्धा आहे आणि तिच्या सिनेमाच्या शूटिंगची सुद्धा, त्यामुळे सगळी गडबड उडाली। तर इथे राजकुमारला सदाशिवने सांगितलेलं असतं, मी तुला भेटायला येणार नाही, तू मला भेटायला यायचं, मी तुला लोकेशन पाठवणार, जागासुद्धा मी सिलेक्ट करणार आणि वेळसुद्धा, तेव्हा तू मला भेटायला यायचं, मी नाही। राजकुमार म्हणतो ठीक आहे, तू जिथे बोलावशील ना तिथे मी तुला भेटायला येणार। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, राजकुमारला फसवण्यासाठी सदाशिवने संपूर्ण प्लॅनिंग तयार केलेलं असतं। पण एका गोष्टीचं त्याला भान नसतं, ती गोष्ट म्हणजे राजकुमारला कुठेही मी भेटायला बोलावलं तरीसुद्धा सारंग आणि सावळीपर्यंत ती गोष्ट नक्की पोहोचणार आणि तसंच प्रेक्षकांनो होतो। ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की एकदा का तुम्हाला राजकुमार भेटायला आला की त्याला इतकं मारायचं आणि त्याच्यावरती कुठले तरी आरोप करायचे, चोरीचे करा नाहीतर कुणाला तरी लुबाडल्याचे करा। घरातल्या लोकांना असंच वाटायला हवं की राजकुमार फक्त सुधारण्याचं नाटक करतोय, तो सुधारलेला नाही। म्हणजे काय होईल, म्हणजे तो अजूनही सुधारलेला नाही आहे म्हणून मॉम डॅड त्याला घरातून बाहेर काढतील, असं प्लॅनिंग ऐश्वर्याने सदाशिवला करायला सांगितलेलं असतं। आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता सदाशिवने राजकुमारला अडकवण्यासाठी संपूर्णपणे ट्रॅप तयार केलेला असतो आणि तेव्हा इथे सदाशिवने पाठवलेल्या लोकेशनवरती राजकुमार जाणार असतो, पण तेच लोकेशन त्याने इथे आता सारंगला पाठवलेलं असतं आणि सावळीलासुद्धा, आणि तेच लोकेशन देवाला पाठवलेलं असतं। तेव्हा इथे आता ऐश्वर्या हे सगळं कारस्थान करते हे बरोबर राजकुमारला कळलेलं असतं, कारण ज्या वेळेला राजकुमारने सदाशिवला भेटण्यासाठी फोन केलेला असतो एका कामासाठी, तेव्हा सदाशिव तयार झालेला असतो। पण ज्या क्षणी इथे ऐश्वर्याने राजकुमारचा मोबाईल घेतलेला असतो आणि दुसऱ्या वेळेला त्यांचं बोलणं होतं, त्या क्षणी इथे आता सदाशिवचा सूर बदललेला असतो। तेव्हा त्याला असं वाटतं याला कुणीतरी आता म्होरक्या भेटलेला आहे, म्हणूनच ह्याचा सूर बदलला, तो म्होरक्या नक्की कोण आहे हे शोधून काढायला हवं। तेव्हा प्रेक्षकांनो, कुठे ना कुठेतरी राजकुमारला ऐश्वर्याच्या वागण्या बोलण्यावरती संशय आलेला असतो। राजकुमार हुशार असल्यामुळे त्याने खऱ्या गुन्हेगाराला घरातच ओळखलेले असते, फक्त त्याला शहानिशा करायची असते आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, राजकुमारने आधीच सारंगला सगळी गोष्ट सांगितलेली असते की सदाशिव एका ठिकाणी मला बोलवणार आहे आणि हे तुला माहिती हवं, तो मला अडकवू शकतो, कारण त्याच्या बोलण्याचा सूर हा बदलला होता। पण जर सदाशिव सापडला तरच आपल्याला खरा गुन्हेगार सापडेल। तेव्हा सारंग म्हणत असतो, दादा प्लॅन जरा रिस्की आहे, तू नको जाऊस ना तिथे। तेव्हा इथे राजकुमार म्हणत असतो, मी जाणार आहे, नक्की सदाशिवचा काय प्लॅन आहे ते तुम्हाला सुद्धा कळेल। तुम्ही एक काम करा, देवाला फोन करून आधीच सगळी माहिती द्या आणि त्याची टीम तयार करायला सांगा आणि मी तुम्हाला सदाशिवचं लोकेशन पाठवेन, त्या लोकेशनवरती लवकरात लवकर तुम्ही दोघेजण आणि देवाला त्याची टीम घेऊन पाठवा। सदाशिवला काहीही झालं तरीसुद्धा रंगेहात पकडायलाच हवं, माझी काळजी करू नका, पण काहीही झालं तरी सदाशिव पकडला पाहिजे। तेव्हा इथे राजकुमार सदाशिवला भेटायला जात असतो, तेव्हा अमृता देवाचा आशीर्वाद घ्यायला सांगते आणि म्हणते की व्यवस्थित जा आणि काळजी घ्या।
तेव्हा प्रेक्षकांनो, सदाशिवने फिल्डिंग लावलेली असते की एकदा का राजकुमार आला की त्याला मारायचा आणि त्याच्यावरती इथे कसले तरी आरोप करायचे, जबरदस्तीने त्याला दारू पाजायची, असा सगळा प्लॅन करण्यात आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, राजकुमारने जातानाच लोकेशन चालू करून ठेवलेलं असतं. जिथे जिथे राजकुमार जात असतो तिथलं तिथलं लोकेशन देवा आणि त्याच्या टीमला दिसत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने सदाशिवला सांगितलेलं असतं की त्याच्यासुद्धा पाठीमागे लोक असतील, पण त्याला तुम्ही असं काही ट्रॅप करा की कुणाला काही कळता कामा नये. तेव्हा इथे राजकुमारला सुद्धा सदाशिव इकडे तिकडे फिरवत असतो आणि त्यानंतरला त्याचा फोन हिसकावून घेतला जातो आणि त्या क्षणी प्रेक्षकांनो, संपूर्ण टीम आता त्या गोडाऊनला फेरा घालून उभी राहते आणि इथे आता सदाशिवला पकडलं जाणार असतं. इथे राजकुमारला जबरदस्तीने दारू पाजण्यात येते आणि त्याच्या डोक्याला बंदूक लावून त्याला बाहेर आणलं जातं, कारण तेवढ्यातच संपूर्ण टीम त्या ठिकाणी पोचलेली असते. देवाने सगळ्यांना आता जागोजागी उभं करून ठेवलेलं असतं. तेव्हा सदाशिव म्हणतो, सगळ्यांनी बाजूला व्हा, नाहीतर हा काही जिवंत राहणार नाही. आणि तेव्हा सदाशिव डोक्याला बंदूक लावून जात असतानाच राजकुमार ती बंदूक बाजूला करतो आणि सदाशिवलाच पकडतो. सदाशिवला देवाने पकडल्यानंतर चांगला चोप दिला जातो, त्याला मार दिला जातो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आता सदाशिव त्यांच्या ताब्यात आलेला असतो. बाकीचे गुंड लोक, काही लोक पळून जातात तर काहींना हवालदारांनी पकडलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, घरी आणल्यानंतर इथे आता राजकुमारला थोडा मार लागलेला असतो, पण इथे सदाशिवला मात्र पकडलेलं असतं. तेव्हा सदाशिवला कस्टडीमध्ये नेऊन आता देवाने त्याच्या स्टाईलमध्ये चोप दिल्यानंतर ऐश्वर्या मात्र घाबरलेली असते. तिने सदाशिवला सांगितलेलं असतं, काहीही झालं तरी माझं नाव समोर येता कामा नये. पण इथे आता देवाचा मार सदाशिवला असह्य होतो आणि तेव्हा इथे सदाशिव म्हणतो की माझा या सगळ्यामध्ये काही हात नाही आहे, हा तर तुमच्या घरातल्याच व्यक्तीचा आहे. तेव्हा राजकुमार म्हणतो, आम्हाला माहिती आहे ती व्यक्ती, फक्त तुझ्याकडून तिचं नाव ऐकायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. तेव्हा लवकर बोल आणि मोकळा हो, मार खायची गरज नाही आहे तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राजकुमारने विचारल्यानंतर सदाशिव म्हणतो की ऐश्वर्या मेंदळेनेच मला सुपारी दिली होती सावळी आणि सारंगला मारण्याची आणि तिने तिचं नावसुद्धा सांगायला सांगितलं नव्हतं. तेव्हा इथे राजकुमार म्हणतो, आधीपासूनच माहिती होतं की ऐश्वर्या सुधारण्यातली नाही आहे, ती इथे सुधारण्याचं फक्त नाटक करत होती, ही गोष्ट आता आम्हाला कळली. तेव्हा सदाशिवने आता मार खाल्ल्यानंतर लगेचच ऐश्वर्याच्या नावाचा खुलासा केलेला असतो. सुपारी देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ऐश्वर्या आहे ही गोष्ट कळल्यानंतर सावळीच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण ऐश्वर्याने तिच्याकडे एक संधी मागितलेली असते सुधारण्याची आणि ती संधी सावळीने ऐश्वर्याला दिलेली असते. पण प्रेक्षकांनो, त्या आता संधीचं सोनं करायच्या ऐवजी तिने ती संधी गमावून बसलेली असते. सदाशिवने ऐश्वर्याचं नाव सांगताच राजकुमारने तिच्या विरोधामध्ये कंप्लेंट नोंदवलेली असते आणि लवकरात लवकर तिला अरेस्ट करा, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा द्या असं सांगितलेलं असतं. सारंग आणि सावळी विचार करत असतात, पण राजकुमारने इथे आता कंप्लेंट नोंदवलेली असते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता देवा त्याची टीम घेऊन ऐश्वर्याला अरेस्ट करायला आलेला असतो आणि ही गोष्ट जेव्हा आता सगळ्या कुटुंबाला कळते, तिलोत्तमाला, चंद्रकांत काकांना कळते, तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि ऐश्वर्याचं नाव समोर आल्यानंतर कुणाला आश्चर्य वाटतच नाही, कारण ऐश्वर्याकडून त्यांना कुठल्याही गोष्टीची अपेक्षाच नाही आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, तिने जर सावळी आणि सारंगला मारण्याची सुपारी दिली होती सदाशिवला, तर तिला इथे अरेस्ट झालीच पाहिजे असं नीलसुद्धा म्हणतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, उशिरा का होईना पण ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते आणि त्यामुळे इथे देवा आणि त्याची टीम ऐश्वर्याला अरेस्ट करून आता घेऊन जातात. तर राजकुमारच्या मदतीने सदाशिवसुद्धा सापडलेला असतो, तर इथे सावळी आणि सारंगची सुपारी देणारी ऐश्वर्यासुद्धा सापडलेली असते.